महाराष्ट्राच्या राजकारणात काटेकी टक्कर पाहायला मिळते असे जे काही मोजके मतदारसंघ आहेत त्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे इंदापूर। हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे या वादामुळे मागील 10 वर्षात इंदापूरचं राजकारण ढळून निघाले। आता या दोन्ही नेत्यांच्या भांडणात प्रवीण माने या युवा चेहऱ्यानं उडी मारल्यानं इंदापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। एकीकडे हर्षवर्धन पाटलांची तुतारी, दुसरीकडे दत्ता भरणे यांचं घड्याळ, तर तिसरीकडे प्रवीण माने। तिन्ही नेत्यांच्या जोरदार प्रचारामुळे इंदापुरात खऱ्या अर्थानं निवडणुकीचं वातावरण टाईट झाले। मात्र या तिरंगी लढतीचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? इंदापूरच्या राजकारणात कोणता फॅक्टर गेम चेंजर ठरेल? मागील महिनाभरात इंदापूरचं राजकारण कसं बदलत गेले याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। 1995 नंतर इंदापूरमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे। यामध्ये 2 मराठा नेते आहेत तर एक धनगर नेता आहे। तसं बघितलं तर इंदापूर तालुक्यात जातीच्या राजकारणाचा अनेकदा प्रभाव दिसून आल्याचं तज्ञ सांगतात। त्यामुळे यावेळी जातीच्या राजकारणाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार यावर चर्चा होत आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांकडेही त्यांची स्वतःची वोट बँक आहे आणि ती कायम ठेवून इतर लोकांची मतं कशी मिळतील याकडे दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असेल। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची मते हर्षवर्धन पाटील यांना मिळतील। शरद पवारांमुळे मुस्लिम समाजाची एक गट्टा मतदान सुद्धा हर्षवर्धन पाटलांना होईल। याशिवाय मागासवर्गीय समाजाचीही बऱ्यापैकी मते हर्षवर्धन पाटलांच्या पारड्यात जातील। मात्र अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे सुद्धा मराठा असल्यानं मराठा मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे दत्ता भरणे हे धनगर समाजातून येत असून यंदा त्यांना धनगर समाजाची एक गट्टा मते मिळतील असंही बोललं जाते। त्यातच इंदापुरात अजित पवारांना मानणारा सुद्धा मराठा वर्ग आहे। हा मराठा मतदार सुद्धा दत्ता भरणे यांच्या पाठीमागे जाऊ शकतो। एवढंच नव्हे तर वंजारी समाजाची काही गावं जसं की लाकडी, निंबोडी, अकोले, लाखेवाडी ही मोठ्या संख्येने ओबीसी फॅक्टर म्हणून दत्तात्रय भरणे यांच्याकडे जातील अशी सध्याची परिस्थिती आहे। एकूणच काय तर 2 मराठा विरुद्ध एक धनगर उमेदवार या जातीच्या राजकारणात दत्ता भरणे यांना अप्पर हँड मिळतोय। 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत धनगर मतं निर्णायक ठरल्यामुळे दत्तात्रय भरणे यांनी सलग 2 वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलाय। आता बदलत्या राजकीय समीकरणानंतर इंदापुरातील धनगर मतदार कोणाच्या पाठीमागे उभा राहतो त्यावरच इथला आमदार ठरेल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे। दुसरा मुद्दा म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी तुतारी घेतल्यानं मागील महिन्यात जे दत्ता भरणे बॅकफूटवर होते आता ते फ्रंट फूटवर आले आहेत। कारण ठरले पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण मानेंनी हर्षवर्धन पाटलांना केलेला विरोध। एकीकडे हर्षवर्धन पाटलांना विरोध करत शरद पवार गटाचे नेते प्रवीण माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय, तर आप्पासाहेब जगदाळे यांनी थेट दत्ता मामा भरणे यांना पाठिंबा देत हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढवल्या आहेत। प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे तेच 2 नेते आहेत ज्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान करत प्रचार केला होता आणि इंदापुरात सुप्रियाताईंना आघाडी देण्यात मोठी भूमिका बजावली होती। मात्र यंदाच्या विधानसभेत शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असूनही या दोन्ही नेत्यांची साथ हर्षवर्धन पाटलांना नसल्यानं पाटील बॅकफूटवर गेलेत। ज्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली तेव्हा शरद पवार प्लस हर्षवर्धन पाटील हे समीकरण दत्ता मामांचा गेम करणार असं म्हटलं जात होतं। मात्र मागील महिनाभरात इंदापूरच्या राजकारणानं नवं वळण घेतले। आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटलांचं टेन्शन चांगलंच वाढले। आता आपण बघूयात बंडाची निशाणी फडकलेले प्रवीण माने नेमके आहेत तरी कोण? त्यांच्या उमेदवारीचा हर्षवर्धन पाटलांना किती आणि कसा फटका बसेल? तर इंदापुरातील राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेते दशरथ माने यांचे सुपुत्र म्हणजेच प्रवीण माने। प्रवीण माने हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राहिलेत, तर सोनाई उद्योग समूहाचे विद्यमान संचालक ते आहेत। सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून माने कुटुंबाचा इंदापुरात प्रभाव आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते। लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार देखील केला होता। विधानसभा निवडणूक तुतारीवर लढवायची ही प्रवीण मानेंची इच्छा होती, मात्र हर्षवर्धन पाटलांनी पवार गटात प्रवेश केला आणि प्रवीण माने यांचं स्वप्न भंगलं। परंतु कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या बेतानं प्रवीण माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी प्रवीण मानेंना पाठिंबा जाहीर केलाय। प्रवीण माने हे हर्षवर्धन पाटलांच्या मागे जाणाऱ्या मराठा मतांमध्ये फूट पाडू शकतात।
त्यामुळे पाटलांना फटका बसण्याची शक्यता जास्त आहे। बाकी इंदापूरची निवडणूक वरवर जरी हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे अशी दिसत असली तरी या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी हर्षवर्धन पाटलांचं राजकीय अस्तित्व पणाला लागले। यंदाही हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला तर त्यांचं राजकीय करिअर संपण्याच्या दिशेने जाईल असं बोललं जाते। एकीकडे दत्ता भरणे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानं मतदारसंघात नाराजी असली तरी दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांचाही राजकीय प्रवास अपक्ष ते काँग्रेस नंतर भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिल्यानं त्यांच्याही पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह आहेच। त्यामुळे इंदापूरची निवडणूक निष्ठेवर नव्हे तर विकास आणि जातीच्या राजकारणावर लढवली जाईल अशी इथली एकूण परिस्थिती आहे। पाण्याचा प्रश्न, ऊसाचा भाव, कारखानदारी, मतदारसंघातील खराब रस्ते अशा प्रश्नांनी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा डोकं वर काढलं असताना दुसरीकडे जातीचा फॅक्टर सुद्धा इंदापुरात निर्णायक ठरेल असं म्हटलं जाते। धनगर समाजाची संख्या आणि एकूण प्रभाव पाहता आणि 2 मराठा उमेदवारांमुळे मराठा समाजात पडलेली फूट पाहता धनगर समाज या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतो। त्यामुळे ज्याच्या पाठीवर धनगर समाजाचा हात तोच इंदापूरचा आमदार असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। बाकी तुम्हाला काय वाटते? इंदापूर विधानसभेत कोणता फॅक्टर निर्णायक ठरेल? धनगर समाज यंदाच्या निवडणुकीत कोणाला सपोर्ट करेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।